जय महाराष्ट्र मित्रांनो। आता एक व्हिडिओ माझा हिंदीमध्ये झाला, दुसरा मी व्हिडिओ मराठीत यासाठी करतोय की महाराष्ट्रातले जे आपली मंडळी आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांच्या पेक्षा बाहेरचे लोक काय म्हणतात ह्याच्यावरती विश्वास जास्त असतो। आता ते कसं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण क्वालिटीवरती जास्त विश्वास ठेवतोय। आपण मशीन छान चौकी वगैरे जास्त बनवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याला जास्त अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न नाही करत, परंतु आपण जेवढा क्वालिटीवरती जेवढा पैसा खर्च करतोय तेवढा लोक ते ह्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंटवरती वगैरे करतायत। माझं कुठं इंडिया मार्ट वरती वगैरे मी पेड लिस्टिंग ठेवलेलं नाही, जस्ट लाईट वरती पेड लिस्टिंग ठेवलेलं नाही का, तेवढा पैसा पुरतच नाही आहे आपल्याला। मी ह्या मशीन आता 8 वर्ष झालं बनवतोय, पहिला फक्त मार्केटिंग करत होतो, पण काय झालं खर्च वाढत गेला। ठीक आहे, आमची टीम फुटली सगळी, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये मला यावं लागलं। मी आता ह्या मशीन स्वतः जोडतोय, पहिला आमच्याकडे कामगार असायचा, पण आता कॉस्टिंग एवढं वाढलंय, कॉपरचे रेट वाढलेत, हार्डवेअरचे रेट वाढलेत, कामगार ठेवून परवडत नाही। कामगार ठेवून परवडत नाही तर नुसता ह्याच्यावरती राहून टिकत नाही, म्हणून आम्ही जॉब सुद्धा करतोय। मग तो 8 ते 5 जॉब करायचं, त्यानंतर जो वेळ मिळतो त्यात येऊन मशीन जोडायच्या, मशीन पॅक करून ठेवायच्या। आता मी अशा मशीन पॅक करून ठेवतोय, आता तुम्हाला इथं दिसतायत पॅक केलेल्या मशीन। ठीक आहे, आता तुम्हाला तिथं 2 बॉक्स दिसले, ऍक्च्युली तिथं 3 बॉक्स होते। एक गेलो उज्जैनला, आज मंगळवार, आता एक बेळगावचे कस्टमर आले होते, त्यांना एक मशीन आपण दिलेलं आहे। त्यांनी पण मला व्हिडिओज दाखवले, एका गावचे जातात, गावाचं नाव आपल्याला घ्यायचं नाही आहे, पण महाराष्ट्रातलं ते गाव नव्हतं। अगदी काय ते 14,000 13,000 पासून मला ते दाखवले। आता त्यात 18 इंच लास्ट होतं, 18 इंच त्यांचं 22,000ला आहे। आता 18 इंचाचा पण गोळ काय असतो, 18 इंच म्हणजे पूर्ण 18 इंच नसतं ते, जो वर्किंग एरिया वरचा जो आहे तो 16 इंचाचा असतो आणि 1-1 इंचाचा बेंड राहतो, असं मिळून ते 18 इंच आहे। आपण तेच सांगतोय, जे 18 इंच आपला आहे ते आपण 16 इंच सांगतोय, कारण का वर्किंग एरिया त्याचा 16 इंच आहे। म्हणजे लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही 18 इंच म्हणताय त्यावेळी वर्किंग एरिया 16 इंच येणार, आणि ज्यावेळी 16 इंच तुम्ही थाळी ज्यावेळी बाहेर विचारता त्यावेळी तुम्हाला वर्किंग एरिया 14 इंच येणार। आपण 14 आणि 16 म्हणजे 16 आणि 18 जे बाहेरच आहे तेवढे 2 मशीन आपण बनवतो इथं। आता काय झालंय, आपला सेल जास्त नाही आहे आणि मी जास्त व्हावा असा विचारही करत नाही, कारण जेवढे फक्त क्वालिटीवरती विचार करतायत लोक तेवढेच ग्राहक आपल्याला पाहिजेत। आपल्याला असे कोणतेही ग्राहक नको आहेत की मला स्वस्तात मशीन बनवून द्या, कारण काय स्वस्तात मशीन बनवायचं जर झालं तर ह्यातल्या 2 गोष्टी मला वळीत कराव्या लागतात। एक म्हणजे काशाची थाळी वळीत करायची आणि त्या ठिकाणी पितळेची थाळी लावायची, दुसरी गोष्ट कॉपर वाइंडिंगची मोटर काढायची आणि त्या ठिकाणी अल्युमिनियम वाइंडिंगची मोटर टाकायची। या 2 गोष्टी मी जरी केल्या तरी माझं मशीन जवळपास 10,000 स्वस्त होईल, म्हणजे 30च्या ठिकाणी मला 20ला मशीन विकता येईल, एवढं मशीन स्वस्त बनतं। परंतु मला या गोष्टीत जायचं नाहीये, मलाही लोक म्हणजे आता गोष्टी काही बोलू नये, पण मला पण तसं सांगितलं की तुम्ही पण एक तसलं मशीन बनवा आणि असलं मशीन ठेवा, ज्याला जे पाहिजे ते घेईल। अरे बाबा, पण जो ते स्वस्तातलं मशीन माझं घेतला, ठीक आहे, त्याला क्वालिटी गुणवत्ता काहीच लाभलेलं नाही, कारण काय तुम्ही पितळेवर जरी पाय ठेवले तर तुमचे काळे होणारच आहेत, कारण काय शेवटी त्यात थोडाफार कॉपरचा गुणधर्म आहेच। ठीक आहे, पण ऍक्च्युली जे तुम्हाला डिटॉक्सिफिकेशन आहे ते जो लाभ आहे तो आपला कांस्यावरतीच होतो, कारण काशाचं महत्व जसं पितळचं महत्व आहे, पितळचं आपण पितळची भांडी सुद्धा घरात वापरत होतो काशाच्या बरोबर, त्याचे पण गुणधर्म आहेत, परंतु कासं हे वरचढ आहे म्हणून काशाचा वापर करायचा। पण कसं आहे की जे कांस्य आहे म्हणजे ब्रॉन्झ आहे ते कॉपर आणि टीनचं मिक्सचर आहे। आता जर तुम्ही बाजारात चेक केलं, आता ऑनलाईन आपल्याकडे सगळा डाटा अवेलेबल राहतो, तर कॉपरचा रेट काय आहे बघा आणि टीनचा रेट काय बघा। टीनचा रेट जो आहे तो कॉपरच्या जवळपास चौपट आहे आत्ता बाजारभावानुसार। मग ह्या दोन्हीचं ज्यावेळी मिक्सचर होईल त्यावेळी त्याचा रेट तर हमखास जास्त असणार, आणि ज्यावेळी तुम्ही पितळेकडे जाता त्यावेळी गणित उलट आहे। त्यात कसं असतं, कॉपर आणि झिंक असतं, जितका कॉपरचा रेट आहे त्याच्या 5 पट रेट कमी झिंकचा आहे। मग पितळ हे कॉपरपेक्षा पण स्वस्त बनतं, कारण का त्यात झिंक आहे आणि कॉपर आहे मिक्सचर। आता ह्यातनं पण एक लोकांनी जुगाड काढलाय, मग यात काय ठेवलंय त्या लोकांनी, कॉपर पण ठेवलंय, झिंक पण ठेवलंय आणि टीन पण ठेवलंय। आता यात कसं असतं, 78% जे आपलं ब्रॉन्झ आहे त्यात 78% कॉपर आणि 22% टीन असतं, थोडंफार 19-20 म्हणजे थोडाफार 1-1.5% फरक पडू शकतो, म्हणजे काय 78% कॉपर आहे
तर 20.94 म्हणजे 1-1.5%चा पण नाही, एक अर्धा टक्क्याचा फरक पडू शकतो. कारण कसं आहे, नाही म्हणलं तरी थोड्याफार इम्प्युरिटीज त्यातनं येतात. मग त्यात ॲल्युमिनियम असेल, फॉस्फरस असेल, झिंक असेल. पण हे जे लिमिट आहे ते 0 पेक्षा कमी राहतं. 0.00 समथिंग असं राहील. आता मी ज्या काचेच्या थाळी घेतोय त्यात लीडचं प्रमाण पण कमी आहे. ते 0.005 असेल, 0.001 असेल. इतक्या कमी प्रमाणात काय घेतोय, कारण ते लोक सुद्धा मी ज्यांच्याकडनं घेतोय ते पण काय करतात की क्वालिटीवरती लक्ष ठेवून आहेत. आता त्यांना जर ऑफर आली की बाबा मला असं मिश्रित करून द्या, तर ते निश्चितपणे देणार आहेत, कारण ते त्यांचा बिझनेस आहे. तर आपलं गणित कसं राहतं, लोकांना जे द्यायचं आहे ते चांगलंच द्यायचं. कारण आपण जर लोकांचं दिशाभूल केली, त्यांचं जर फसवणूक करून आपण जर मशीन सेल केल्या, तर भविष्यात देव सुद्धा आपल्याला तसं करू शकतो. आता कसं आहे, म्हणतात की कलियुग चालू आहे. जे खोटं आहे ते जास्त विकलं जातं आणि जे चांगलं आहे ते बाजूला राहतं. म्हणजे म्हणतात ना ते की बोलणाऱ्याच्या काय असेल ते, आता त्याचं पण नाव घ्यायला नको आपण. न बोलणाऱ्याचा गहू विकला जात नाहीये आणि ते मात्र गोष्टी बोलणाऱ्याच्या विकल्या सुद्धा जातात. तो झाला एक वाक्य म्हणी झाल्या किंवा वाक्प्रचार म्हणा. तर तशा पद्धतीनं ह्या गोष्टी चालू आहेत की तुम्ही जेवढं चांगलं असाल, जर तुम्ही ते लोकांच्यापर्यंत एक्सप्रेस नाही करू शकला तर आपल्या गोष्टी ते विकल्या जाणार नाहीत. तितकंही खरं आहे. परंतु कसं आहे की समोरचा जो ग्राहक आहे तो मानण्यास देखील तयार नाही, कारण त्याचं पूर्णपणे लक्ष जे आहे ते पैशावरती आहे. खरं असलंच पाहिजे. मी ह्या मताचा आहे की आपलं पहिलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते पैशावरती असलं पाहिजे, कारण आज पैसा वाचवून राहणं हे खूप गरजेचं झालंय. कारण महागाई इतकी प्रचंड वाढली आहे, ठीक आहे. आणि आपण काय श्रीमंताची मुलं नाही आहोत, आपण सगळे मिडल क्लासच्या पेक्षा पण खाली राहतो. कारण मिडल क्लास म्हणलं तरी तितकी पण आपण इन्कम नाही आहे, आपला इन्कम सोर्स नाही आहे. जर तेवढा इन्कम सोर्स असतं तर आपल्याला हे पण उद्योगधंदे करावे लागले नसते. तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर आपल्याला ह्या चांगल्या मशीन मिळाल्या तर आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकतो. कारण तुम्ही थेरपी सेंटर काढताय, ठीक आहे. अहो बाबा, नुसतं तुमचे पाय काळे झाले म्हणून तुम्हाला त्याचा लाभ झाला असं नाही. आता माझ्या मशीनवरती काशाच्या थाळीवरती पितळेचे डॉट लावलेले आहेत. आता ते डॉट पितळेचे आहेत, झिजणार आहेत, ते तुम्हाला बदलावं लागतील. त्याला आपण थ्रेडिंग करून घेतलेलं आहे, ते काढायचे, नवीन त्या ठिकाणी लावायचे. पण थाळी झिजत नाही कारण ती काशाची आहे. आता 8 वर्षापूर्वीच्या माझ्या तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओला जर जाऊन त्याच्यावरती माझ्या कस्टमरचे सुद्धा फोन नंबर आहेत, त्यांना लावून जरी तुम्ही फोन विचारला की बाबा तुम्हाला 8 वर्षापूर्वी मशीन घेतले त्याचा काही प्रॉब्लेम आहे काय, असं जर कन्फर्म करून घेतलं तर मला सुद्धा आनंद आहे. कारण मी हेच म्हणतोय, कारण काय आजकाल लोकांना मी माझ्या मुंबईचीच एक इन्क्वायरी आली होती आणि त्यांनी समथिंग, जसं मी तुम्हाला म्हणलं कुठून तरी त्यांना ते स्वस्तात मिळालं, परराज्यातनं ते मशीन आलं. मशीनचं त्यांनी स्टेटसला टाकलं होतं. अहो म्हणलं मी तुमचं स्टेटस बघतोय, म्हणलं त्यात खूप आवाज येतोय मोटरचा. ह्याही मोटरचा आवाज येतोय पण इतकासा नसतो. कारण काय, मोटर म्हणलं की शेवटी आवाज आला, पण त्यात असा आवाज येत होता की जसं बेरिंग गेल्यावर आवाज येतो ना, तसा आवाज येत होता. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही विचारलं का त्यांना? हो, त्यांना विचारले म्हटले. आणि पहिला त्यांनी फोन उचलला नाही म्हटले, आणि नंतर ज्यावेळी फोन उचलला त्यावेळी ठीक आहे आमच्या सरांना सांगतो, हे सांगतो आणि मग बघतो. म्हणजे काय, तर त्यांच्याकडे डायरेक्ट जो मॅन्युफॅक्चर आहे त्याच्याशी फोन होतच नाहीये. हे मिडल मॅन आहेत की जे तुम्हाला मशीन सेल करतायत. म्हणजे बनवणारा कोणतर वेगळाच आहे, हे फक्त टीव्हीवरती वगैरे असे हातवारे करून येत आहेत, मशीन तुम्हाला सेल करतायत, मोठ्या मोठ्या एक्झिबिशनला जातायत. अरे पण मित्रांनो, तुम्हाला सपोर्ट नाही ना मिळत. हेच तर सांगतो. ऍक्च्युली कसं आहे, तुमचं म्हणणं पण योग्य आहे की अरे ते कारण तुम्हाला सगळी पूर्ण नॉलेज नाही. मग तुम्ही म्हणणार की त्यांच्या मशीन स्वस्त आहेत, तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करताय, तुमच्याकडे कोण कामगार पण नाही आहे, मग तुमचं ऍक्च्युली कॉस्टिंग कमी असायला पाहिजे. पण ज्यावेळी तुम्ही या फील्डमध्ये ऍक्च्युली पूर्ण रिसर्च कराल, तुम्ही कन्सर्नांना फोन लावा, जे कोण मोटर विकतायत. आता मोटर विकतायत ह्यात पण तुम्हाला मी जसं सांगितलं की फरक आहे. मोटर दिसायला बस बरोबर सगळ्या सारखे असतात. आता कॉपर वाइंडिंग आहे, अल्युमिनियम वाइंडिंग आहे, स्टीलचा गिअरबॉक्स आहे, नायलॉनचा गिअरबॉक्स आहे, थाळी पितळेची आहे, थाळी काचेची आहे, सगळं बघावं लागतं. परत आणखी थाळीच्या खाली सपोर्ट लाकडाचा लावलाय का एवढी प्लेट लावले, सगळं बघा रे. नुसतं किमतीवरती जाऊ नका.
कारण कसं आहे, जो किंमत घेतोय त्या पद्धतीने तुम्हाला तो आउटपुट सुद्धा देत असतो. सगळीकडे हीच थेरी आहे. तुम्ही अगदी मोबाईल सुद्धा घेतला, 10,000चा मोबाईल सुद्धा 4 GB 64 GB मिळते, 4 GB 64 GB रॉम, आणि तो 20,000चा सुद्धा मिळतोय. दोन्हीच्या किमतीत फरक आहे, तसा आउटपुटमध्ये पण फरक असतो. कारण त्याचा डिस्प्लेचं जी क्वालिटी वेगळी असते, रॅम वापरलेली क्वालिटी वेगळी असते, बरंचसं असतात. ह्या गोष्टी लोकांना माहीत नसतात, सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात. पण ज्याला माहिती आहे तो काय करतो, 20,000चा मोबाईल घेतो, कारण त्याला परफॉर्मन्स बघायचा असतो. कारण तो अंतुतू स्कोअर जो असतो मोबाईलचा तो बघून घेणारे पण बरेच जण असतात, आणि तसं बघून घेतला पाहिजे. कारण आपल्याला परफॉर्मन्ससाठी मोबाईल हवा आहे, तर तसा स्कोअर बघून घेणं गरजेचं आहे. आता हे पण लोकांना आधी माहिती नव्हतं, पण ज्यावेळी युट्यूबला बरेचसे क्रिएटर आले आणि त्यांनी ते मोबाईलचं अनबॉक्सिंग वगैरे चालू केलं, त्यावेळी लोकांना गोष्टी कळाल्या. तसं मशीनच्या बाबतीत सांगणारं कोणच नाहीये. आता मी एकटा सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही, कारण तुम्ही काय म्हणणार, अरे हा स्वतः मशीन बनवतोय, स्वतःच्या मशीनची बडाई करून सांगतोय. परंतु ज्यावेळी दुसरे लोक सांगतील, कारण एक तर मी कसं आहे, कुठलाही क्रिएटरला मी बोलू शकत नाही, कारण माझी तेवढी ताकद नाही की त्याला मी पैसे देऊन बोलू शकेन. कारण मी स्वतः माझ्या पोटासाठी जॉब करतोय, कारण ह्याच्यावरती सगळा इन्कम माझा चालत नाही. म्हणून तर कसं आहे की मी शक्य होईल तेवढं माझ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, मोटर कशी आहे, थाळी कशी आहे वगैरे सगळं, ह्या गोष्टी पण तुम्ही एकदा माझ्या युट्यूबला जाऊन बघा, पूर्णपणे सगळं व्यवस्थित बघा आणि मग निर्णय घ्या. सडनली फक्त पैशाकडे बघून ऑर्डर कन्फर्म करू नका. आपण ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी करतोय. आता मी मगाची जसं सांगितलं की परदेशातून पण ऑर्डर येतात. मी आता एक माझं मशीन चीनला दिलेलं आहे, एक दुबईला गेलेला आहे, एक बहरीनला गेलेला आहे, ठीक आहे. या 3 ठिकाणी माझ्या मशीन गेलेले आहेत. पण ते कसं माझ्या थ्रू डायरेक्ट गेलेले नाहीत, कारण माझं कसं जीएसटी नाहीये, आयसी कोड नाहीये, कारण आपला तेवढा सेलच नाहीये. त्यामुळे हे काढण्याच्या गोष्टी कधी फंदातच मी पडलेलो नाहीये. म्हणून काय आहे की ज्या पद्धतीनं भारतातल्या लोकांना जेवढं मला सहकार्य करता येईल तितका मी सहकार्य करण्याचा लोकांना प्रयत्न करतोय. असंही झालंय की बरेचसे जे ट्रस्ट वगैरे असतात, श्रीमंत ट्रस्ट म्हणत नाही मी, जे नॉर्मल आहेत की जे गरिबांची सेवा करतात. आता मी वाईलाच इथं आमच्या साताऱ्याजवळ मी दिलेलं आहे मशीन, जिथं अंध मुलांची शाळा आहे. विचारलं, साहेब तुमचे केवढी काय रेंज आहे सांगा मला, मी त्या पद्धतीने देतो. कारण शेवटी कसं आहे की मानवता जपली पाहिजे, कारण आपण मनुष्य आहोत. आज मानवता जपली जात नाही, कारण आपण बरेचशे ठिकाणी फक्त पैशाचा हव्यास ही एकच गोष्ट राहिलेली आहे. मग तुम्ही कुठेही गेलात तिथं फक्त एकच आहे की बकरा मिळाला कापा, ही एक पद्धतच झालेली आहे. आता मी नावं घेत नाही, पण तुम्हाला माहिती आहे की कुठं कुठं गेल्यानंतर आपल्याला पैसे घेऊन जावं लागतं. आता बऱ्याच ठिकाणी बोलू की नको हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणून मी त्या गोष्टीकडे पण जात नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ज्यावेळी तुम्ही मशीन घ्याल त्यावेळी मशीनची गुणवत्ता पूर्णपणे तपासून घ्या, लोकांचे अनुभव लक्षात घ्या. कारण कसं आहे की पेड अनुभव म्हणजे काय, मी तर कुणाला तर लोकांना बोलवणार, माझी मशीन वापरली, ह्यांनी मशीन वापरले, त्यांनी मशीन वापरली आहे, तुम्हाला अनुभव कसा मिळाला तुम्ही मला सांगा, लोकांना सांगा. हे मी त्यांना 4 पैसे देऊन सांगितलं की त्यांनी तोंड भरून कौतुक करणार, तुम्हाला खरं वाटणार, मग तुम्ही माझ्याकडे येणार. ही चुकीची गोष्ट आहे. मी कुठल्या क्रिएटरला बोलवत नाही, कुठला पेड अनुभव घेत नाही लोकांना बोलवून. मी माझ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लोकांना बोलू शकता, अरे काय 100 रुपये दिलं तरी तुम्हाला MIDCतले लोक मिळतात, माझ्या मशीनवर तर तुम्हाला अनुभव कसा मिळाला सांगा म्हणून. तसे सुद्धा मी अनुभव टाकू शकलो असतो, पण नाही टाकले. आणि मी मस्त म्हणलं, हे MIDCतले एवढे मोठ्या हुद्द्यावरचे आहेत, ह्या गावचे नगरसेवक आहेत, तिथले हे आहेत, हे आहेत, तुम्हाला काय बघायला येणार आहे तुम्ही? मग ह्या गोष्टी जाणून घ्या. कारण कसं आहे, लोक फक्त असं सांगतात, त्यांना व्हिडिओ दाखवतात की या पदावरचा आहे, त्या पदावरचा आहे, सगळं जाणून घ्या. ऍक्च्युली खरं सांगू काय, लोकांनी सांगण्यापेक्षा स्व अनुभव जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी सरळ सांगतो की तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी गुगलला माझं आहेच, गुगल माय बिझनेसला, त्याच्यावरती तुमचं जे खरं रेटिंग आहे ते रेटिंग द्या, तुमचे अनुभव जे आहेत. अगदी मी माझे जुने ग्राहक आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुमचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो त्या गुगल माय बिझनेसवरती खरंच द्या, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. किंवा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ना. कारण काय झालंय की तुमच्या एका कमेंटमुळे लोक फसण्यापासून वाचणार आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फसवणं खूप लोकांना बाहेरचं जमतं.
नाहीतर मग आपले इथे बरेच जण बिझनेसमॅन असते, आपण नोकरी करत बसलो नसतो. कारण आपल्या लोकांना किती गोड बोलल्यानंतर लोक आपली लगेच भाळतात हे लोकांना माहिती आहे. आणि ह्या भाळण्याचाच फायदा लोक घेत आलेत आतापर्यंत. तर हुशार बनलं पाहिजे आपल्या लोकांनी पण. तर मित्रांनो, अशी आशा व्यक्त करतो की थोडीफार तरी माहिती आपल्या कानावरती जी पडलेली आहे आपल्याला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने यात घोळ चाललेला आहे. तर माझ्या आता स्क्रीनवरती जो तुम्हाला माझा नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. शक्यता अशी आहे की मी ज्यावेळी कामावर असेल त्यावेळी तुमचा मोबाईल जो फोन येईल त्याला उचलला मी रिप्लाय देऊ शकणार नाही. व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकताय. मी जसंही तिथनं कंपनीतनं बाहेर पडेन तुम्हाला मी मेसेजला रिप्लाय देईन. माझ्या घरी सुद्धा मशीन आहे. जर तुम्हाला वाटलं की व्हिडिओ कॉलवर दाखवा तरी मी माझ्या घरातली मशीन सुद्धा दाखवू शकेन. जर शॉपवर असेल तर शॉपवरची मशीन दाखवेन. जशा पद्धतीनं होईल तशा पद्धतीनं आपण एकमेका सहकार्य करू. अवघे धरू सुपंत असं म्हणतात, तरी सबका साथ सबका विकास हे वाक्य जे आहे, जे आपल्या पंतप्रधानांनी म्हणलेलं आहे तसं आपण करू आणि सगळ्यांना सहकार्य करून आपण सगळे यशस्वी होऊ अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण इथे ही थाळी बघत आहात. ही थाळी आहे आणि ही जी वाटी आहे ती काशाची आहे पूर्णपणे, आणि हे जे वरचे जे डॉट दिसत आहेत ते तुम्हाला पितळचे डॉट आहेत. ठीक आहे. आता तुम्ही बघत असाल की किती चमकदार ट्यूब आहेत, कारण हे पितळेचे डॉट आहेत आणि ही थाळी आहे ती काशाची. ही थोडी तुम्हाला डल जाणवते. ठीक आहे, याला पण शायनिंग आहे, पण कलर जो आहे तो पूर्णपणे डिफरंट आहे. आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा तुम्हाला स्वस्तातले मिळत आहेत थाळ्या. त्या थाळ्या आता मी एकाचा रिपोर्ट काढला आणि दुसरी पितळेची लावली, तुम्हाला काय कळणार? कारण ज्याला स्वस्तात विकायचं तो काहीतरी जुगाड करून विकतोय स्वस्तात आणि तुम्ही पण फसले जातात. आता मला बऱ्याच जणांचा फोन सुद्धा आलाय की थाळी त्यांची 6 महिन्यात झिजलेली आहे. आता माझ्याकडे 6 वर्षाचे कस्टमर आहे, त्यांची झिजलेली नाही, कारण ही थाळी पूर्णपणे ओरिजिनल आहे, त्यामुळे लवकर झिजत नाहीये. कलर टेक्स्चर्स बघून घ्या आणि तुमचं तुम्ही डिसिजन घ्या की बाबा तुम्हाला ओरिजिनल पाहिजे का स्वस्तातलं पाहिजे. कारण कोणी असं नाही की स्वतःचं नुकसान करून तुम्हाला देईल. हं? हं.